सर्वप्रथम प्रश्न तुम्हाला करतोय, कसं वाटतंय? आज जवळपास 19 वर्षानंतर आपण भेटतोय आणि सगळं मनातील काय असतील आपले मागचे पुढचे सगळे द्वेष असतील, एकमेकांचा राग असेल, काही भांडण असेल, तंटा असेल, सर्व सोडून आपण सर्व मित्र मैत्रिणी सर्व आज 19 वर्षानंतर एकत्रित येऊन त्याच शिक्षकांसमोर आज कोणी सक्सेस होऊन असेल किंवा काही अजून सक्सेस व्हायचं असेल, परंतु सर्वांच्या शिक्षकांच्या आदर्शानं शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वजण आज एकत्रित इथं आलेलो आहे, त्याचा आनंद आहे. सर्वांना आनंद आहे ना? सर्व जे लोक इथं आम्ही जो प्लॅन केला होता सर की सगळे लोक आमच्या वर्गातले असतील, अ ब क ड अजून शहाजीमध्ये जे काही 7वी 8वी वर्गापासून गेले असतील त्या सर्वांना इथं आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यापैकी बऱ्यापैकी येऊ शकले, बऱ्यापैकी नाही येऊ शकले. जे आले त्यांचं भाग्य, जे नाही आले त्यांचं दुर्भाग्य. ठीक आहे, अशा गोष्टी होत नसतात. त्यांनी यायला पाहिजे होतं, का नाही आले, का नाही येऊ शकले तर त्यांचं त्यांना माहिती. चला महत्वाच्या कार्यक्रमाकडे जाऊ आपण. आजचा जो गेट टुगेदर जो प्रोग्राम आपण ठेवला त्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे परिचयाचे, ज्यांनी आपल्याला सर्वांपासून लहानचं मोठं केलं, हक्कानं मारलं, हक्कानं शिव्या दिल्या, हक्कानं शिकवलं, असे आमचे सर्वांचे परिचयाचे आपल्याच उदयनगर येथील माननीय मोहता सर यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या, त्यांचा सत्कार करावा, त्यांचा आदर्श यांनी गावातून पुढे जावा असं मला वाटते. म्हणजे आपल्या प्रोग्रामला ज्यांची उपस्थिती असते, ज्यांच्यामुळे हा प्रोग्राम सुंदर भरतो, सुंदर बनतो, असे लोक म्हणजे आपले मार्गदर्शक. त्यांना आज आपण प्रमुख उपस्थिती म्हणून इथे उपस्थिती लाभली आहेत. ते आपले तायडे सर, गवई सर, जी एस इंगळे सर, केदवाल सर, शहाजीराजेहून आलेले आपले ढिंगे सर आणि आपले मवार सर, ज्यांनी पीटीच्या माध्यमातून आपल्याला मारले. त्यानंतर गवई सर, तलवारे सर आणि जे या संस्थेमध्ये कार्यरत नव्हते, परंतु गणिताचा क्लास आमचा कच्चा नाही राहिला पाहिजे, गणिताचा पेपर आपला कच्चा राहिला नाही पाहिजे. कमी पैशात कमी खर्चात त्यावेळेसची जी परिस्थिती होती सर्वांची काही चांगली नव्हती. शिक्षण तर फ्री होतच, मार्गदर्शन पण फ्री होतच, परंतु आपल्या लोकांना बाहेर कुठेतरी ट्युशन लावायची फ्रीजची सगळ्यांच्या आई वडिलांकडे. मला ते कालू शहर 2-3 लोक जर सोडले, शेठ लोक, तर आमची काही परिस्थिती नव्हती. अशा ठिकाणी त्यावेळेस आम्हाला सर्वांनी जर कोणी कमी पैशात पैसे असतील नसतील तर आम्हाला शिक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांची आम्ही कृतज्ञता आज व्यक्त करतो. ते म्हणजे आमचे अंबोरे सर. आणि आज बऱ्याच दिवसांनी त्या लोकांचं आठवण आम्हाला करायची आहे. ते म्हणजे त्यांना आम्ही विशेष इथं उपस्थित केलं होतं. ते लोक माहितीने आज मला वाटते पेपर असल्यामुळे येऊ शकले नाहीत. कितीतरी गेट टुगेदर होतात, सर्वांचे होतात, आपापल्या पद्धतीनं होतात, परंतु त्या गेट टुगेदरमध्ये मित्र आणि मैत्रिणी आणि शिक्षक आणि त्यावेळेचे असलेले मुख्याध्यापक यांनाच आपण आमंत्रित करत असतो आणि लोक कंपल्सरी त्यांनाच बोलवत असतात. बरोबर आहे ना? आमच्या डोक्यात सुरेश आम्ही जेव्हा चालू होतं की बाबा आपल्याला गेट टुगेदर हा प्रोग्राम घ्यायचा, गेट टुगेदर प्रोग्राम घ्यायचा, तर मग आता ग्रुप तयार केला गेला सुरेशच्या माध्यमातून. आधी त्यामध्ये काही मुली असतील काही मुलं असतील ते जुळले होते. ते जुळल्यानंतर चर्चा व्हायची की बाबा रे आपण काहीतरी प्रोग्राम घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कुठे घेतला पाहिजे, ही चर्चा ग्रुपवर व्हायची. बरोबर आहे? परंतु मी त्याच्यात एक मेसेज टाकला होता की ह्या ग्रुपवर ग्रुप खेळून या गोष्टी होत नाही. कुठेतरी 2-4 लोकांना पुढे आल्याशिवाय हा प्रोग्राम पुढे नेता येणार नाही. म्हणून तेव्हा कुठेतरी मिटिंग बसली, आम्ही 4-5 लोक बसलो. आमचा सोन्या म्हणजे आमचा मित्र सोन्या म्हणजे प्रमोद राऊत, आम्ही त्याला सोन्या म्हणतो, त्याच्या शेतामध्ये त्याला कुठेतरी चोरून हरभरा आणून आम्हाला खाऊ घातलं आणि तिथं आम्हाला त्या हरभऱ्याची पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये आम्हाला रस्ता मिळाला की आपण काहीतरी यात वेगळं केलं पाहिजे. त्याच्यासाठी मार्ग मिळाला सुद्धा आणि आम्ही तो मार्ग पुढे नेला सुद्धा. आणि आमचं त्या दिवशी असं ठरलं की शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, परंतु आम्ही ज्या वेळेस शिक्षण घेत असताना आम्ही मजा मस्ती तर करायचो. ऑब्व्हियसली शिक्षकांचा जो पिरियड असतो तो कोणालाही बोरच होतो. गणिताचा तर असेल तर अजूनच जास्त बोर होतो. म्हणून असं वाटते ब्रेक नंतर गणिताचा पिरियड होता, मग गणिताच्या पिरियडला आपण पोहोचलोच नाही पाहिजे, म्हणून तो मधला जो ब्रेक होता त्या ब्रेकमध्ये पाण्यासाठी सुट्टी व्हायची. बरोबर आहे ना? तर त्या पाण्यासाठी सुट्टी होत असताना आपली संस्था त्यावेळेस इतकी काही श्रीमंत नव्हती, तितकी काही डेव्हलप नव्हती. मला वाटते खाली रेती होती, वर टपरं होते, खिडक्यानं दरवाजे नव्हते, त्यातून आम्ही पळून जायचो. बरोबर आहे ना? पण आता खूप डेव्हलप झाली आहे, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. पण ती डेव्हलप खूप झाली असेल तरी ती मजा नाहीये जी खिडकीतून उड्या मारून पळून जायची होती. बरोबर आहे? आता ते सगळं बंद झालं. कदाचित बंद म्हणण्यापेक्षा या पिढीच्या ते नशिबातच नसावं. बरोबर आहे?
परंतु तो जो ब्रेक, चला आपले अतुल भाऊ कुरसुंदर आणि आमचे किरण भाऊ हे आले, वेळेवर का आले, त्यांचं स्वागत आहे, त्यांचं टाळ्या वाजून इथं स्वागत करावं सर्वांनी अशी मी सर्वांना विनंती करतो. तर आपण कुठे होतो? आपण होतो ब्रेकवर, बरोबर आहे ना सर? ब्रेक होत असताना आम्हाला त्यावेळेच्या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीनुसार शाळेत मोटर नव्हती, हौद काहीतरी गोंजकर सरांनी त्यांच्या वडिलाच्या स्मृती प्रित्यर्थ काहीतरी बांधून दिला होता असं मला आजही आठवते. आम्ही 5व्या वर्गात ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस नेमकंच त्या हौदाचं बांधकाम झालं होतं. त्यावेळेस गोंजकर सरांनी त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ, स्मृती प्रित्यर्थ त्या शाळेचं बांधकाम करून, बाबांच्या म्हणजे त्यावेळेस आम्हाला तेवढं कळत नव्हतं, 5वीतच होतो आम्ही, पण आठवते थोडं थोडं. मग काय गंमत व्हायची की मधला जो ब्रेक व्हायचा तो आम्हाला त्या ब्रेकच्या नंतर जो क्लास व्हायचा तो मिस करायचा होता, बरोबर आहे ना? तो मिस करायचा असा, त्यासाठी कारण काय शोधायचं? तर आम्हाला तहान लागली, शाळेच्या हौदात पाणी नाही, आम्हाला तहान लागायची, बळजबरी का होईना लागायची. परंतु मागं भैयाजीची विहीर होती, त्या विहिरीमध्ये आपल्या शाळेमधील जे शिपाई होते, आदरणीय भुजे मामा, आदरणीय डावरे मामा, आणि तेव्हा नेमकेच त्यांची नियुक्ती झाली होती ती आमचे मछले मामा, बरोबर आहे ना? या 3 लोकांनी 2 बाटलीनं पाणी काढून आम्हाला, त्यावेळेस आम्हाला तर मजा वाटायची, त्यांचे हाल व्हायचे, परंतु त्यांनी आम्हाला सर्वांना एक ग्लास पाणी त्या विहिरीतून काढून पाजलंय, त्याची आम्हाला आजही आठवण आहे. म्हणून आम्हाला त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना पण आज इथं आमंत्रण केलं होतं, पण माहिती नाही त्यांचं आम्हाला आज मार्गदर्शन पर काहीतरी त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी इथे ते पाहिजेत होते. ते का नाही आले त्यांचं त्यांना माहिती. त्यांनी आले असते तर दुधात साखर पडली असती. ठीक आहे, काय हरकत नाही. आमची तर त्यांना भेट होतीच, परंतु इथं काही मुली आहेत त्या संसार करण्यासाठी त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहतात. मला वाटतं लक्ष्मी जर सोडली तर सगळे बाहेरच राहतात, बरोबर आहे ना? का कोणी राहते म्हणून हा एक सीमा राहते, बरोबर आहे ना? ती धोतराला राहते, आपल्या ह्या राहतात, सुषमाताई राहतात, आशा ताईला पण इन्व्हाइट केलं होतं, ती पण जवळच राहते पण ती नाही आली. तर त्या लोकांनी आम्हाला पाणी पाजून या शाळेमध्ये आर्थिक समतोल असो नसो, आर्थिक परिस्थिती असो नसो, त्यांनी आम्हाला पुढे नेलं, आम्हाला शिक्षण दिलं. सर, प्रत्येक शिक्षणामध्ये, प्रत्येक बॅचमध्ये तुमच्या हातून तर फॅक्टरीज निघतात, मला वाटते शेकडो आणि हजारो विद्यार्थी तुमच्या हातून जातात, परंतु आमच्यासाठी शिक्षक हे कमी संख्येत असतात आणि ते आमच्यासाठी आदर्श असतात. तुमच्या हातून मला वाटते काहीच मुलं असे असते की तुमच्या ते आठवणीत राहतात, बाकी बऱ्यापैकी तुम्ही विसरून जाता, बरोबर आहे ना? परंतु आमच्यासाठी आम्ही आमचा शिक्षक, आमचा गुरु जर आम्ही विसरलो तर ते आमच्यासाठी खूप मोठं दुर्भाग्य असेल आणि तुमच्यासाठी ते असेल की तुमचा विद्यार्थी तुम्हाला विसरतो. म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांना विसरावं, आपल्या आई वडिलांना आणि आपल्या शिक्षकांना आपण विसरणं हे कितपत योग्य आहे याचा विचार तुम्हीच केला पाहिजे. जे शिक्षक पप्पूने आता सांगितलं, माझा मित्र पप्पू म्हणजे सुरेश सर, या मेहनत घेण्यासाठी ज्या लोक पुढे होते ते म्हणजे आमचे सुसू म्हणजे सुरेश बनसोड, सुरेश गवारकर आणि सुनील रितोले, असे 3 सुसू होते. त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले आणि त्यांच्या माध्यमातून हा गेट टुगेदर पुढे निघू लागला. अशा तुम्ही सर्वांना मी सांगतो, या 3 सुसूचं तुम्ही टाळ्या वाजवून खूप जास्त अभिनंदन केलं पाहिजे, बरोबर आहे ना? बरं, आपण होतो शिक्षकांवर. आदरणीय तायडे सर असतील, आदरणीय मोहता सर असतील, आदरणीय जयशिंगरे सर असतील, आदरणीय गवई सर असतील, आदरणीय धोंडगे सरांचं तर आम्हाला शाळेच्या बाहेरच मार्गदर्शन मिळालं, त्यांच्या आम्ही विद्यार्थी होऊ शकलो नाही, त्याचंही आम्हाला खूप खेळ आहे. तुमचंही नाव, आदर्श आम्ही गावामध्ये नेहमी सांगत असतो. शिक्षक असावा तर धोंडगे सरांसारखा असावा आणि शिपाई असावे तर भुजे मामा सारखे असावे आणि हक्काचा जर कोणी मारणारा जर शिक्षक असावा तर मोठा सरांसारखा असा आणि अपमान करून जर शिक्षण देणारा असावा तर तो असावा तायडे सरांसारखा, की बाबा मी मारणार नाही पण मी अपमान इतका करेल की तुम्ही विसरणार नाही, बरोबर ना तायडे सर? तर असे शिक्षक आम्हाला लाभले. खरी पेटून मारणारे आमचे गवई सर, सगळे सर, रणजित कुटे सर, अण्णा सगळे, आम्ही शाळेचा गणवेश नाही आणला तर कचरा बेचारा लावणारे आमचे सगळे सर. आमच्याकडे पुस्तक असो, फाटकं असो, तोटकं असो, मोडकं असो, परंतु आम्हाला अगोदर करून देणारे आमचे ग्रंथपाल बेदवाल सर. तुमची आठवणी काळावर तितकी कमी आहेत, बोलायला वेळ कमी पडेल, जेवणाची वेळ झालेली आहे, कदाचित वेळ घेऊ. सर, आनंद या गोष्टीचा आहे, आम्ही सर्व विद्यार्थी जे तुमच्या मार्गदर्शनात शिकलो, पुढे जाण्याचा खूप प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु एका वर्गात सगळेच लोक सक्सेस होतील किंवा नाही होतील याचा काही मेळ लागत नसतो, बरोबर आहे ना?
परंतु मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की आमची 2006ची जी 10वीची बॅच होती त्या बॅच मध्ये कोणी डॉक्टर झालेला आहे की नाही मला माहिती नाही, कोणी इंजिनियर झालेला आहे की नाही मला माहिती नाही, झाले आहे का असतील, किंवा अजून कोणी मोठ्या पदावर गेला आहे की नाही आम्हाला माहिती नाही. परंतु तुम्हाला एक आश्वासन आम्ही देतो की तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील अजून काही काही मोठ्या पदावर पोहोचलो की नाही पोहोचलो आम्हाला माहिती नाही. परंतु या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला एक सांगतो की तुमचा एकही विद्यार्थी वाया गेला नाही. इतके तुम्हाला मी गॅरंटी सांगतो. तुमचा आदर्श घेऊन तुमच्या शिक्षणाचे तुमचे संस्कार आम्ही कुठेही वाया जाऊ दिले नाही. तुमचा एकही विद्यार्थी हा इथं वाया गेला नसल्यामुळे एक इनडायरेक्टली वयनं आम्ही सक्सेसच झालेलो आहोत. मुली मुलांच्या घर संसारात लागल्या, मुलं मुलांच्या घर संसारात प्रपंचात लागले, काहींचे लग्न झाले, काहींचे बाकी आहेत, काहींना मुलं झाले, कुणाला व्हायचे बाकी आहेत, काही नोकरीवर लागले, काही बेरोजगार आहेत. परंतु एकही विद्यार्थी तुमचा इथं वाया गेलेला नाही. इतका आम्हाला आनंद आहे, इतका आम्हाला समाधान आहे आणि मला वाटतं याचं समाधान तुम्हाला सुद्धा असेल. नक्कीच माझ्या बाबतीत थोडं सांगायचं झालं, प्रयत्न खूप केलेत मी, मनोज लाहोरकर, प्रयत्न खूप केलेत. तुमचा जो आदर्श होता असं वाटलं काहीतरी छान जॉब लागेल, छान नोकरी लागेल, काही प्रायव्हेट असेल किंवा नसेल, परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा होईल, काहीतरी बदल होईल. परंतु असं काही झालं नाही. म्हणून माझा रस्ता दुसरीकडेच निघाला. काही लोक रोजगाराकडे निघले, मी समाजसेवेकडे निघलो. मला काय माहिती मला नशा लागली समाजसेवा करण्याची. भलत्याच गोष्टीत घुसलो. जे क्षेत्र कोणाला नक्कीच आवडत नाही, बऱ्यापैकी लोकांना आवडतच नसेल, राजकारण. परंतु राजकारण हे थोडं बाजूला ठेवून मी समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात ऍक्टिव्ह झालो. लोकांनी मला भरभरून दिलं. या गावाचा सरपंच म्हणून पदावर बसलो. तिथून पासून पुढे जात नाही तर तालुकाभर माझा लीड गाजला, माझं मताधिक्य गाजलं. मताधिक्य गाजल्यामुळे बाजार समितीची निवडणूक लागली आणि त्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मला उभं राहण्याची संधी मिळाली. तिथे मी तुमच्या आशीर्वादानं, मित्रांच्या साथीनं, सर्वांच्या मार्गदर्शनानं मी तिथे डायरेक्टर म्हणून निवडून आलो. त्याचा मला समाधान आणि अभिमान सुद्धा आहे की तुमचा विद्यार्थी हा एका तालुकास्तरीय पदावर पोहोचला. आजही मला आठवते, तायडे सरांबद्दल बोलावं जास्त वाटते, कारण की तायडे सर अपमान करू करू आम्हाला शिक्षा द्यायची. मार तर आठवण राहतो पण अपमान तर जास्त आठवणीत राहतो. बरोबर आहे ना लक्ष्मी? मला वाटतं सरनं तुला जास्त टार्गेट केलं होतं. बरोबर आहे सर. आजचा जो काळ आहे हा खूप विचित्र प्रकारात निघून चालला आहे, बरोबर आहे ना? परंतु अशा काळामध्ये सुद्धा आम्ही स्वतःचा समतोल, स्वतःचा बॅलन्स कधी बिघडू दिला नाही. असं वाटते शिक्षक आमच्या समोर आले तर ते आदर्श आहेत. तुमचा अपमान आमच्याकडून कधी झाल्याचा प्रयत्न झाला नाही, तो होणारही नाही. आणि तुमचा आदर्श, तुमचं धाक, तुमचा दरारा हा आजही आमच्या मनावर किंवा इथून पासून पुढे पण आमच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील, हे तुम्हाला मी या सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो. तुमच्यासोबत असताना परिस्थितीवर एक कविता आली होती. एक कविता आली होती कवी कुसुमाग्रसांची, बरोबर आहे ना? ती म्हणून दाखव. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाचिली तोळी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चोल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभार नेला घेऊन संगे सर, सर कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, किशांकडे हात जाताच हसत हसत उठला, किशांकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. ही जी कविता होती ती एका विद्यार्थ्याची आणि एका शिक्षकाची, जी गुरु आणि शिष्याच्या मधलं जे नातं आहे ते नातं जे एकमेकांशी घट्ट कसं करते त्याच्याबद्दल सांगणारी असते. परिस्थिती माणसावर कोणती येईल, कशी येईल, काय येईल सांगता येत नाही. आजकाल प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये, कोणी आरोग्य क्षेत्रात असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, कोणी व्यवसाय क्षेत्रात असेल, याच्यामध्ये सगळ्यांना प्रत्येकाला आपापला गुरु तर लागतच असतो. तो त्याच्या मतलबापुरता किंवा त्याच्या स्वार्थापुरता असतो. नाहीतर काय म्हणतात ना आजकाल गुरु लागले, एक लोटा जल मन में शौचल, असे गुरु लागले किंवा एक लोटा जल टाकलं तर त्यांना गुरु मिळतो. परंतु माझं असं म्हणणं आहे, आपण ना लोटा ना टमरेल
कोणत्याच प्रकारचं नाही, तर आपल्याला जो गुरु लाभलाय तो आपलं जे पप्पूनं सांगितलं आपण एक मातीचा गोळा होतो, त्या गोळ्याला जो आकार देण्याचा निस्वार्थ भावनेने काम केलं असेल तर ते आपले शिक्षक वृंद त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, आपले खरे गुरु ते आहेत. म्हणून आपण सर्वांच्या वतीनं जर नतमस्तक व्हायचं असेल तर ते शिक्षकांकडेच व्हावं. त्यांचा धाक, त्यांचा प्रेम, त्यांचा अधिकार हा आपण आपल्या मनामध्ये नेहमीच मार्गदर्शनावर राखून ठेवावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जी कविता आता मी तुम्हाला वाचून सांगितली त्या कवितेमध्ये सांगायचं तात्पर्य हेच होतं की जे लोक आपल्यामध्ये आपल्याला जे संकट असलं तर आपण फक्त आणि फक्त हे शिक्षकांपुढेच आपलं व्यथा मांडू शकतो आणि त्याचं मार्गदर्शन, त्याच्यावरचे जे असतील परिणाम असतील त्याचं योग्य मार्गदर्शन निस्वार्थपणे जर कोणी देत असेल तर ते आपले शिक्षक आहेत. म्हणून कुसुमाग्रज म्हणतात की बाबा ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. ज्या मुलाला, ज्या विद्यार्थ्यांना दुःखाचा गोंधळ पसरतो तो फक्त आणि फक्त जर त्याला कोणी योग्य मार्ग देत असेल, दाखवत असेल तर तो म्हणजे त्याचा गुरु म्हणजे शिक्षक. बोलायला भरपूर काही आहे, जेव्हाचा वेळ झाला. सरांचं मार्गदर्शन इथून पुढे आम्हाला लाभत राहील, इथपर्यंत तर लाभलंच. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तुम्ही इथं आले, वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला. तुमचे असेच उपकार, उपकृत मार्गदर्शन पर आशीर्वाद हे आमच्या पाठीमागे असू द्यावेत. बोलायला खूप आहे, 1 तास नाही 4 तास पण कमी पडतील. प्रत्येक शिक्षकांवर मला बोलायचं होतं पण ते जाऊ द्या. जेव्हाचा वेळ झाला मुलींसोबत त्यांचे छोटे छोटे मुलं पण आलेले आहेत. मला त्यांचे काही मुलींचे घरचे लोक आलेत तरी माहिती नाही, तर वेळेच्या आत बोलायला ते माहिती नाही. चला धन्यवाद सर, तुम्ही इथं आलेत. आम्हाला 2 शब्द तुमच्यासमोर बोलण्यासाठी संधी मिळाली. तुमच्या मार्गदर्शनावर आम्ही इथून पुढे जास्तीत जास्त प्रयत्न, अजून जास्त आदर्श बनण्याचा प्रयत्न करू. तुमचं मार्गदर्शन आम्हाला माझ्या भाषणानंतर, माझ्या याच्यानंतर तुमचं मार्गदर्शन आम्हाला अभ्यासावर, परिस्थितीवर, समाजकार्यावर, समाजसेवेवर, आईवडिलांच्या सेवेवर, पती पत्नीच्या सेवेवर, मुलींसाठी आणि शिक्षकांच्या सेवेवर तुम्ही मार्गदर्शन आम्हाला करसाल हे असं आम्हाला वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद मनोजनं सखोल असं प्रास्ताविक केलं पण त्यासोबत आपलं मनोगत सुद्धा व्यक्त केलं. मनोजनं एक जी कुसुमाग्रजांची कविता म्हणजे म्हणून दाखवली त्यामधला शेवटचा जो सार होता की खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून निस्ते लढपणा, निस्ते लढपणा, निस्ते लढपणा. कारण की एक शिक्षकांची थाप 100 संकट आयुष्यामध्ये येतील जातील परंतु आधार देणारं आणि आपल्याला 10 हत्तीचं बळ समोर लढण्यासाठी निर्माण करणारं एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर गरजेची असते. ती एक 2 निस्वार्थ भावनेतून मिळते. ती म्हणजे एक मिळालेल्या शिक्षकांचा आदर्शातून आणि दुसरी म्हणजे निस्वार्थ मैत्रीतून. ही मैत्री आम्ही यापुढे सुद्धा अशी जपत राहू. कसं आहे की प्रेमाने 2 घास खाता येतील अशी पंगत, 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि जिथं हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत जर लाभली तर जीवनाची रंगत वाढते. म्हणून मनोजनं त्याचा अल्पपरिचय देताना सांगितलंच की सरपंच झाला, कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य झाला, पण राजकारणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. येणारा आमदार सुद्धा आमच्या मित्रातून असेल हे आश्वासन आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा आम्ही करू. यानंतर मी सुषमा सजोळे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.